मंडळी आपण निघालेले आहे, सगळे खाली येऊन थांबलेले आहेत आणि 2-3 जण वरतीच राहिलेले आहेत. तर आता निघायचं आहे आपल्याला इकडनं तिरुपतीला. गुड मॉर्निंग. चला निघूया. मंडळी आता आपण चाललोय गाडीपाशी आणि गाडी बघा, ह्या गाडीच्या व्हाईट गाडीच्या पलीकडे लावलेली. चला निघूयात आता आपण. पटकन बॅगा भरूयात, डायरेक्ट तिरुपतीला जाऊया. निघूयात. रात्री पाऊस आलेला दिसतोय चांगल्या जोरात. तर आता आपली गाडी धुत आहेत, कारण का डिझाईन करायची. बॅगा वगैरे पूर्ण भरल्या डिक्कीमध्ये, फक्त ह्या साईडच्या गाडीमध्ये ठेवायच्या राहिलं. आता मस्त धुणार आहे ते, गाडी पुसून घेणार आणि मग त्याच्यानंतर ती डिझाईन काढणार आहे महादेवाची. ऐका 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 मंडळी, आपली ट्रिप एकदम सुखद आणि अशा निसर्गरम्य वातावरणात आपण मल्लिकार्जुनमधनं तिरुपतीत प्रस्थान करणार आहे. तर आतापर्यंतची आपली ट्रिप 54,000 रुपये खर्च करून पुढे सरकत आहे. तर 3 दिवसात आपले 54,000 खूप संपलेले आहेत. हा, त्यामुळं आपण आता इथनं पुढचा जो स्टेचा मार्ग आहे तो जरा चेंज करत आहे. तिरुपतीत आपल्याला थांब किंवा गाडीत बसायचे, गाडी निघायची, तिरुपतीला जायचं, तिथनं बी घरी जाऊ किती काय. आपल्याला तिरुपतीमध्ये स्टेला खूप ऑप्शन आहे. तर आपल्याला भाई आम्हाला तिरुपतीत आपल्याला खूप ऑप्शन आहेत जेवणाचे, खाण्याचे, फ्रीवाले आहेत. आणि तिरुपतीला आपल्याला आहे ना ॲक्च्युली पेशन्स लेवलला ठेवावं लागणार. आता प्रत्येक ठिकाणी थांबायचे वगैरे नाही का, रूमला लाईनीला. आणि जर असंच जर आपण 6,000 रूमला घालावं लागलं तर नाही पैसे पुरणार. पैसे भरपूर आहेत, पण आपल्याला कंट्रोलमध्ये काय ठेवायचं, आपल्याला पुढचा प्रवास माहीत नाही कसा आहे, काय किती खर्च आहे, किती स्टे येणार आहेत. त्यामुळं तिथं आपण असं करू की रूमा नाही का घेणार नाही, रूमा स्किप करू, फ्रीवाल्या लाईनीत थांब. आणि आपण असं जाणार आहे की आपल्याला उशीर होणार आहे जायला, आपण टीटीच्या लाईनीत थांबणार. गर्दी असेल गर्दी नसेल, लेडीज सगळे कारमध्ये बसतील, आपण सगळे ठेवू तिथनं ते आजची रात्र स्टे गाडीत असेल. आणि टीटीचं जर पास लवकर भेटले तर डायरेक्ट आपण वरती जाणार. वरती गेलं की सकाळी 5 वाजता तिथं मंदिराचे रूमचं चालू होतं. ती रूम जर आपल्या नशिबाने लगेच जर भेटली तर आपल्या सॉर्टेड आहे डायरेक्ट. मग तिथं 50 रुपयात रूम. हा 50 रुपयात रूम आहे आणि खायला फ्री आहे. म्हणजे आपले ते 2 दिवस जास्तीत जास्त 5,000 रुपये खर्च होईल. आणि मग आपल्याला गोकर्णाची उडी घेता येईल. ठीक आहे, जास्तीत जास्त पैसे वाचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तुम्ही जसं आता आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. आणि जे काही फ्रीवाला जेवण वगैरे आहे ते आम्ही जेवूया. आणि जे काही तुम्ही जसं बोललात आम्हाला की नाही का गाडीमध्ये राहायला पाहिजे तसं आम्ही राहू, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जसं म्हणाल तसं होईल. बारक्या पोरांची काळजी घ्या, बारक्या पोरांना हात सोडू नका. तिरुपतीत हरवतात, तिरुपतीत हरवले तर ह्यांच्या घरचे मला ओरडतील. बारक्या पोराचं नाव गोविंद आहे. त्यांच्या मावशीने सगळ्यांचे नंबर घेतले, ते सगळ्यांच्या घरी येते. त्यामुळे बारक्या पोरांचे हात सोडू. तर आम्हाला बऱ्यापैकी टेम्पल अजून बघायचे, त्यामुळे जास्तीत जास्त पैसे वाचून आम्हाला चांगले चांगले टेम्पल तुम्ही दाखवा अशी आम्हाला नम्र विनंती आहे. आम्हाला नम्र विनंती आहे का तुम्हाला नम्र विनंती? काय म्हणते रे वाघील मध्ये मंदिर मध्ये बसतील पुरवलं ते पूर्व काचावर घ्यायला आणि मस्करीत बोलला वाघ येतो गोळी मागतो. पूर्व ते काच बंद करतो, आता काच उघडून हिच्याकडे येणार. चला निघूयात. चला चलो मंडळी, आपण मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगला आहे ना थांबलो होतो. तर त्यांना गाडी धुवायला लावली होती आणि त्यांनी हे बघा अशी डिझाईन करायला घेतलेली आहे गाडीवरती मस्त. हे बघा अशी डिझाईन काढताय. आणि ही डिझाईन त्यांनी आम्हाला 300 रुपयामध्ये नॉर्मल म्हणजे फक्त डिझाईन काढून देणार. आणि जर गाडी धुवून करणार असेल तर 500 रुपये घेतात.
जर तुम्ही आले तर हे नक्की काढून घ्या, कारण का खूप छान दिसतं. आपली गाडी रेडी झाली ना की दाखवतो तुम्हाला. बघा हमारे आओ शिवलिंग हे खरं तर बघायला गेलं तर फोटोग्राफर आहेत, पण इथं 2 ब्लॉगर आहेत, मी आणि ऋषी आणि सॉरी फुगा सुद्धा आहे. दोनच आले. ये नया ब्लॉगर आहे आम्हाला. थोडा गलती हुआ तो समज लेना. कर की बोल की सबका सब. अरे बोलायचं डायरेक्ट, काय विषय नाही. तर आता इथं मोर तयार होणार आहे. हे बघा आता हे व्हिडिओ मध्ये कलर एवढे दिसत नाहीत, पूर्ण वाळले की दाखवतो प्रॉपर. तर आता अनिकेतची बी गाडी झालेली आहे अर्धी. हे बघा मस्त की मागं मोर पण काढलेला आहे. तर आता हे काचच्या आतमधनं काढतायत. हे मला खूप आवडलं होतं. लय मस्त चित्र काढता बघा आता तुम्ही. पेंडा. तर मंडळी दोन्ही गाड्यांचं झालेलं आहे सजवून. हे बघा दोन्ही गाड्यांचं लुक कसं दिसतंय. एकदम छान अशा सजावल्या त्यांनी, मस्त डिझाईन काढले. हे बघा दरवाजावरती मस्त नाग पिंड वगैरे काढलेले आहेत. समोरून हे बघा प्रॉपर अशा सजावलेल्या आहेत दोन्ही गाड्या. एक नंबर त्यांनी डिझाईन काढलेली. ब्लॅक गाडी असल्यामुळे ना खूप ते वटून दिसतंय, खूप वटून दिसतं आणि खूप भारी वाटतंय. आणि हे जे लिहिलं आहे ना, हे बघा हा ओम काढला आणि हे लिहिलं आहे ना, हे ओम नमः शिवाय लिहिलं त्यांच्या इकडच्या ह्या लँग्वेजमध्ये. दोन्ही ते काढले. खूप छान वाटतंय. ओम नमो पार्वती पते. तर मंडळी आपल्या रूमचा चेकआउट झालेला आहे आणि आपण इकडनं मल्लिकार्जुनवरनं निघालेलो आहे. तर चला निघूयात आता तिरुपतीला. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. चला हात चल म्हणा. त्याला म्हणते. तर आपण आता इथे नाश्ता करायला थांबलेलो आहे. महाराजांचं बॅनर पण लावलेलं आहे इथं. थोडंसं मला वाटतं इथं इंडियन फूड भेटन. हे बघा सगळे आपल्या इथं बसलेले. चला खाऊयात आणि मग इथून पटकन निघूयात. असे 2 टेबल घेतलेले आहेत. अर्धे वाजणार तर चला जेवूयात आता. तर मंडळी आपलं नाश्ता आलेला आहे. मस्त इथं मसाला डोसे घेतलेले आहेत. पलीकडे उडीद वडा घेतलेला आहे आणि त्यांनी पण असंच काहीतरी घेतलं आहे, मसाला डोसा आणि उडीद वडा. तर चला नाश्ता करूया आणि मग निघूया इथून. तर मंडळी आपला नाश्ता वगैरे झालेला आहे बघा. आता आपण निघालेलो आहे.
इथून निघायचं आहे डायरेक्ट. आता डायरेक्ट निघायचं. तर चला निघूयात तिरुपतीच्या साईडने. तर मंडळी आपण आता इथंच आहे अजून. आपल्याला एक महाराजांच्या मंदिराला व्हिजिट द्यायचं होतं, पण महाराजांचं मंदिर बघायचं होतं. काल रात्री जाणार होतो पण ते बंद झालं होतं. तर आत्ता आपण आलो आहे. हे बघा इथे गाड्या लावल्यात, इथे एक आणि तिथे एक आहे. हे समोर मंदिर आहे, दिसलं का? तर चला जाऊयात आतमध्ये आणि मंदिर बघूयात. तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो जर मोबाईल अलाउड असेल तर. तेच तू जाते. तर तिकीट सेक्शन आहे आणि हे ओमिलाल आणि अनिकेत तिकीट काढतायत. चला जाऊयात आतमध्ये. कसं आहे आमचा मिनी ब्लॉगर. त्यांची पूर्ण जर्नी आहे ना एवढी भारी यांनी केलेलं आहे ना इथं. एवढं भारी कोरलं आहे ना. प्रॉपर 3D आहे. 3D मोबाईलमध्ये कसं दिसतंय बघा, डोळ्यांनी तर अजून भारी दिसतंय. पूर्ण दाखवतो पूर्ण मंदिरात हे. आणि पूर्ण प्रॉपर असं मराठीमध्ये पण लिहिलेलं आहे त्यांनी. प्रत्येक भाषेमध्ये त्यांच्या बी लिहिले, इंग्लिश, मराठी, तेलुगू वगैरे मध्ये बी लिहिलेले आहे. एक नंबर. प्रॉपर एवढं भारी केलेलं आहे ना. असं बघा ना, हे कसं बसलेलं आहे वगैरे प्रॉपर दाखवलेलं आहे. बघा हे पुढे एक मूर्ती, त्यानंतर मागचा सेटअप मागं आहे. प्रॉपर असं सेट केलेलं आहे त्यांनी. एवढं भारी काम केलेलं आहे 3D मध्ये. मानलं पाहिजे कारागिरीला. तर माझ्या फोनचं स्टोरेज फुल झालं आहे म्हणून सौरवदाचा फोन घेतला आहे दाखवण्यासाठी तुम्हाला. हे बघा, हे दाखवा एक मिनिट त्यांना. आणि इथे असं लिहिलं की शिवाजी महाराजांनी श्रीशैलम जे मंदिर आहे, ज्याला आपण मागच्या ब्लॉगमध्ये व्हिजिट केलं, तर तिथे येऊन अभिषेक केला होता त्या मंदिरामध्ये. आणि इथं आहे की महाराजांनी जाऊन तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आणि पुढे जाऊन एक कालहस्ती मंदिर आहे, तिथे पण आपण जाणार आहे. तर महाराज तिथे सुद्धा गेले होते. इथे खाली त्यांनी पूर्ण इन्फॉर्मेशन सुद्धा मेन्शन केलेली. पण हे बघून खूप अभिमान वाटतोय की महाराष्ट्रात जेवढी लोक मानतात महाराजांना, तेवढीच ह्या राज्यातही ही लोक मानतात. हे इथे येऊन कळलं आम्हाला एवढं माहिती नव्हतं. आम्हाला फक्त वाटायचं की महाराज माहिती आहेत पूर्ण इंडियामध्ये, पण महाराष्ट्रामध्ये जास्त माहिती आहेत. तर इथे येऊन आम्हाला समजलं की जेवढी महाराष्ट्रात माहिती आहे तेवढेच बाकीच्या राज्यातही माहिती आहे. हे बघून एक महाराष्ट्रीयन असल्याचा पण आम्हाला खूप गर्व वाटतो आहे की आपले राजे बाहेरच्या देशातल्या लोकांना सुद्धा माहिती आहे, म्हणजे राज्यातल्या सुद्धा माहिती. लँग्वेजेस एवढ्या वेगवेगळ्या आहेत सगळ्याच राज्यांच्या. इकडं तेलुगू तमिळ बोललं जातं, पण लँग्वेज जरी वेगळी असली तरी महाराजांना मानणारी लोक ही प्रत्येक भाषेमध्ये आहेत. हे ऐकून सुद्धा मनाला खूप अशी शांती भेटली. खूप छान वाटतं.
चला आता आपल्याला इथनं निघायचं आहे, तर निघूयात. चला, खूप छान वाटलं हे सगळं बघून. चला, तर मंडळी पूर्ण मंदिर बघून झालं आहे आणि आता आपण निघतोय तिरुपतीच्या साईडला. तर चला निघालोय आता आपण, निघूयात आता इथून तिरुपतीच्या साईडला. लेट्स गो. वाट्यामध्ये काय थांबलो बिंबलो तर दाखवतो. तर मंडळी आपण आता येत्या वाट्याला खाली एक साक्षी गणपती म्हणून मंदिर आहे, तर आम्ही इथं आलो आहे दर्शनाला. तर सगळे पुढे गेलेले आणि आपण मागून जातो. हे बघा आहे गर्दी, चांगली गर्दी आहे. तर बघूयात, चला मस्त दर्शन घेऊयात आणि मग निघूयात. तर दर्शनासाठी लाईन आहे, छोटीशीच लाईन आहे. तर आतमध्ये मंदिरापाशी आहे ना मोबाईल अलाउड नाही आहे. तर ह्या साईडने आहे अलाउड, ह्या साईडला फोटो काढतात, आतमध्ये गेल्यावर नाही आहे. तर मला जेवढं आहे तेवढं दाखवतं इथनंच मंदिर. आणि आता लाईनीला लागलो आहे, तर दर्शन घेऊन चला. आपण निघालेलो आहे, मस्त व्ह्यू आलाय. तर बघा तुम्ही कसं व्ह्यू आलेला आहे. सत्यमातावरती रूपमधनं जाणार आहे मस्तपैकी व्हिडिओ वगैरे काढायला. वा वा सत्यम वा. तर मंडळी आता आपण चांगलीच गाडी पुढं आणलेली आहे. काहीतरी 250 किलोमीटर तिरुपती राहिलेलं आहे. तर आपण हे बघा इथं मध्ये चहा प्यायला थांबलेलं आहे. तर टी टाईममध्ये मस्तपैकी चहा घेतलेले ते बघा सगळ्यांनी. मी माझ्यासाठी ब्लॅक कॉफी सांगितली आहे, कारण का मला येते झोप गाडी चालवत झाला होता. मस्त बिना शुगरची ब्लॅक कॉफी सांगितली, स्ट्रॉंगवाली. तर चला आता चहा कॉफी पिऊयात इथं आणि मग थोडंसं फ्रेश वगैरे होऊन फेस वगैरे धुवून निघूयात पुढे. तर आता आपण निघालो आहे, चहा पिऊन वगैरे झालेलं आहे. तर आता इकडनं डायरेक्ट तिरुपतीला जायचं आहे. जर कालहस्ती जर टायमिंग परफेक्ट झाला तर कालहस्ती पण करायचं चालू आहे. तर बघूयात चला. तर मंडळी आपण पुण्यातनं आल्यापासून आज पहिल्यांदा पाऊस आलाय. आजचा 3रा दिवस चालू आहे, पण पाऊस आज लागलाय आम्हाला इथं. आम्ही म्हणत होतो की ह्या साईडला पाऊस लय असेल, पण कडक ऊन होतं उन्हाळ्यावानी. पण आता तिरुपतीच्या साईडला जवळ चाललोय, जसं जवळ चाललोय ना, आता 200 किलोमीटर राहिले तसं पाऊस लागलाय. तर बहुतेक तिरुपतीमध्ये आपल्याला पाऊस बघायला भेटेल. चला जाऊयात. मस्त जाणे मेलो होतं मी. अयो मी सेफ झालोय. तर मंडळी आता आपण मध्ये आलेलो आहे बघा, अर्ध्या वाटात काहीतरी 110 किलोमीटर राहिलेले आहे. ह्या टोल नाका लागलेलं आहे, त्यामुळे आम्ही गाडी बाजूला घेतलेली आहे बघा. तर थांबलेलो आहे आता, थोड्या वेळ इथं थांबणार 5-10 मिनटं, गाडी थंड करणार आणि मग परत निघणार.